देवेंद्रजी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, फक्त देवेंद्रजी आणि दोन जे आहेत ना, हे दोघांना फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार असा एकेरी उल्लेख करणारे अमित शहा हे आज शिर्डीमध्ये दाखल झाले होते. शिर्डीमध्ये आल्यानंतर ऊस कारखान्यामध्ये जे काही आज कार्यक्रम होता, म्हणजे एक शेतकरी मेळावा असं नाव त्यांनी दिलं. त्या शेतकरी मेळाव्यामध्ये या तारा सितारामधला हा तारा आला होता. सितारा तिकडे जे दिल्लीला, या ताऱ्याने खूप काही गोष्टी सांगितल्या. आता त्या काय गोष्टी सांगितल्या, कशा या तिघांचं त्रिमूर्ती सरकार बनिया बनिया आहेत असं त्यांनी सांगितलं. त्याने सांगितलं तर नेमकं काय सांगितलं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. शेवटपर्यंत बघा. आधीमध्ये तुम्हाला खूप काही इंटरेस्ट येणार आहे. मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला लाईक केलं नसेल, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करत जा. बघा, अमित शहा काय म्हटलं की महाराष्ट्र सरकारमध्ये शिंदेजी, फडणवीस आणि अजित पवार त्रिमूर्ती शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे. आता हे शेतकऱ्यांसाठी किती काम करते आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे. मागच्या जुलैपासून जी काही अतिवृष्टी चालू आहे महाराष्ट्रामध्ये, या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी होरपळून निघालेला आहे. शेतकरी ओला दुष्काळाची मागणी करते. तरी हे जे काही त्रिमूर्ती आहे ना, हे त्रिमूर्ती जागेवरनं हालत नाही. यांच्या डोक्यामध्ये मेंदू राहिलेला नाहीये. अक्षरशः दगड धोंडे झाले ते. यांना अजून काही शेतकऱ्यांसाठी केलेलं नाहीये. दुसरं काय म्हणतो अमित शहा की केंद्र सरकारने 3132 कोटी रुपयांची मदत दिली असून राज्य सरकारने 2200 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. अरे आरामखोरा, हे पॅकेज जाहीर केलं आहे, ठीक आहे. जाहीर करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचणं याच्यामध्ये खूप काही फरक असतो. हा तारा सितारा चेज मधला तारा अमित शहा, तुला कळायला पाहिजे. 3132 कोटी जे काही दिले त्याच्यातनं 2200 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. म्हणजे 2200 कोटी रुपयांचं पॅकेज या तिघ त्रिमूर्तींनी गिळलं का? अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत का नाही पोहोचलं? हा सगळ्यात पहिला प्रश्न माझा अमित शहाला. दुसरं म्हणजे पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना अनुदान, धान्य, कर्ज वसुली स्थगिती आणि शुल्क माफी सारखे दिलासादायी निर्णय घेतले आहेत. आता कुठले दिलासादायी निर्णय घेतले आहेत? अजून शेतकऱ्यांना जे काही मदत वगैरे आहेत, ते मदतीचा जर विषय काढला तर एकनाथ शिंदेची आठवण येते. एकनाथ शिंदेने स्वतःचं मार्केटिंग केलं त्या पॅकेजेसवर आणि स्वतःचे फोटोज वगैरे लावले आणि ते तिथे शेतकऱ्यांना असो, सामान्य जनतेला असो दिले. पण सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसने शेतकऱ्यांना काय दिलं तर अद्याप देखील काही दिलेलं नाहीये. दुसरं म्हणजे हे जे काही तिघ आहेत, हे तिघही बनिया आहेत. बघा काय म्हणतं ते, महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजी, एकनाथ शिंदे आणि अजित दादा हे त्रिमूर्ती आहेत. या तिघांपैकी एकही बनिया व्यापारी नाहीये. म्हणजे तिघ जे आहेत ते तिघ फक्त खाऊकुल्ले, स्वतःना स्वतःच्या खिशात गिणणारे हे महानग आहेत. हे व्यापारी नाहीयेत. व्यापारी काय करतो, पैसा आला का पैसा देतो, येणं जाणं चालू असतं. पण यांचं फक्त इनकमिंग चालू आहे. आउट गोईंग यांचं काहीच नाहीये, ना शेतकऱ्यांसाठी ना सर्वसामान्य जनतेसाठी. हे तिघही पक्के व्यापारी तत्वाचे आहेत. नाही, अमित शहा हे व्यापारी तत्वाचे नाहीत. व्यापाऱ्याला थोडीफार दया मया असते. तो एखाद्या गिरायकाला कमी भावात देतो, एखाद्याला जास्त, तो बॅलन्स ठेवतो. पण यांचं कसं झालंय, फक्त भांडवलशाही झाली आणि भांडवलशाहीमुळे हे काय करताय, नोकरदार वर्ग असो, व्यापारी असो, त्यांनाच हे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत. शेतकऱ्यांचं हे सरकार नाहीये. अमित शहा तुम्हाला समजायला पाहिजे. आता त्याच्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यासाठी या अमित शहा आलेला होता. आता याच्यामध्ये जे आपण सांगितलं की जे आपण सगळ्यांनाच माहिती, महाराष्ट्रामध्ये 60 लाख एकर हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं नुकसान झालं. त्याच्यापैकी आमच्या केंद्र सरकारने 3132 कोटी रुपये दिले आणि त्याच्यापैकी 2200 कोटी रुपये हे पॅकेज जाहीर झाले. त्याच्यापैकी 1600 कोटी रुपये एप्रिल महिन्यातच देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देऊन टाकलं. आता एप्रिल मध्येच नरेंद्र मोदीने जर 1600 कोटी रुपये देऊन टाकले तर उरले किती, 600 कोटी. बघा आता हे 600 कोटी कधी मिळणार अमित शहा, कधी देणार तुम्ही शेतकऱ्यांना? देवेंद्र फडणवीस तुम्ही बिंबीच्या देटापासून सांगत होतात की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार. कुठं केला 7/12 कोरा? कधी होणार 7/12 कोरा? त्यामुळे हे जे काही तुमच्या डांगे आखणं आहे ना, हे डांगे आखणं बंद करा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही मदत द्या. कारण की
देवेंद्र फडणवीसने पण देखील अमित शहा भाईने हे केलं ते केलं, आज महाराष्ट्रामध्ये एवढी प्रगती होते ते होते, आणि अमित शहा भाई खास त्याच्यावर लक्ष ठेवून येत आणि खास आपल्याला ते मदत देता. तर देवेंद्र फडणवीस जी, हे जे काही चाटेगिरी आहे, ही चाटेगिरी तुमच्याच जवळ ठेवा, आमच्या शेतकऱ्यांवर सर्वसामान्य जनतेवरती लादू नका. आम्ही काही त्याला बळी पडणार नव्हतो. राहिला विषय तिथे गर्दी वगैरे, तर गर्दी वगैरे कशी होती, तर हे जे काही भाडोत्री लोक यांनी बोलवले होते, हे भाडोत्री लोकांचं काय, हे यांचं दिवसाला जो काही पगार ठरलेला असतो तो पगार दिला का साईबाबाचं दर्शन पण होऊन जातं आणि यांचं भाषणाचं कटकट म्हणजे चला भाषण पण होऊन जातं, खाण्यापिण्याचा प्रश्नही मिटून जातो तिथे. दुसरं म्हणजे अजित पवार काय म्हटले, अजित पवार म्हटले की शेतकऱ्याने एआयचा वापर करायला पाहिजे. बघा अहो अजित दादा पवार, शेतकऱ्यांना एआय वापरण्यासाठी शेतकऱ्याकडे इंटरनेट असणं तर गरजेचं आहे ना, आणि त्या इंटरनेटचा रिचार्ज तुम्ही तुमच्या भांडवलदाराला म्हणजे मुकेश अंबानी, अनिल अंबानी, हे जे काही बडे बडे नेते त्यांनी जे काही नेटवर्क सुरू केले, ते नेटवर्कचे आज रेट 300 रुपये 22 दिवसाला 300 रुपये तुम्ही हे लोक वसूल करता. यांच्यावर काही तुम्ही अंकुश लावणार आहात का नाही? कसा काय शेतकरी एआयचा वापर करेल? म्हटलं एआयचा वापर करा, आणि त्या एआयच्या वापराने आपली जी काही पुढची पिढी आहे ती पुढची पिढी सुजलाम सुफलाम करण्यासाठी, त्यांना त्यांचं भविष्य ठरवण्यासाठी, ते सुखा गोविंदाने नांदवण्यासाठी त्यांना आपल्याला हा विचार करावा लागेल. तर जे काही तुम्ही तिघं तोंड आहात, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, तुम्ही काही कामाचे नाही आहेत. तुम्ही ना शेतकऱ्याचे आहेत, ना तुम्ही सर्वसामान्य जनतेचे आहात, ना तुम्ही प्रशासनाचे आहात, ना तुम्ही गोरगरिबाचे आहात, ना तुम्ही तुमच्या घरच्यांचे देखील आहात. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही पक्ष फोडले, स्वतःच्या काकाच्या जीवावर तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलात, त्या काकाला तुम्ही डच्चू देऊन, त्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही आज तिथे भाषण ठोकायला गेला, बडे बडे फेटे बांधून भाषण करताय. वाटत नाही थोडीफार? वाटायला पाहिजे काहीतरी की आपण कुठल्या पदावर आहोत, आपली जबाबदारी काय आहे. नुसत्या अमित शहाला महाराष्ट्रात बोलवलं म्हणजे लोकांचं जे काही दुखणं आहे ते दुखणं कमी नाही होणार. लोकांचं जे दुखणं आहे, लोकांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं समजून घ्या, आणि लवकरात लवकर कर्जमाफी असो, 7/12 असो, तो कोरा करा, ओला दुष्काळ जाहीर करा. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, ती महाराष्ट्राची परिस्थिती समजून घ्या, आणि मगच फेटे वगैरे बांधून, अरे तुमचे जे काही फेटे बांधताय ना तुम्ही, ते फेटे देखील हजारो रुपयांचे असतील. जे बॅनरबाजी झाली, जे फुलांची आतिषबाजी झाली, जे फटाक्यांची आतिषबाजी झाली, ज्या गाड्यांच्या ताफ्याने येता ना तुम्ही, आपल्या घरातच डिच्चू मारून बसा तुम्ही, आणि तो जो काही पैसा उरेल ना, पेट्रोल डिझेल जे काही तामझामचा, त्या पैशातनं शेतकऱ्यांना मदत करा. आज शेतकऱ्याला त्याची गरज आहे, तुमच्या या तामझामची गरज नाहीये. हे त्रिमुंडी आणि बनिया आणि हा तारा, तुम्ही तिकडेच तुमची काशी करा, आणि तोंड दाखवू नका जोपर्यंत तुम्ही कर्जमाफी करत नाही, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडत नाही, विद्यार्थ्यांचे नोकरीचे प्रश्न सोडत नाही, महाराष्ट्रामध्ये जी काही महागाई वाढली त्या महागाईचे प्रश्न सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचे तोंड दाखवू नका. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मी खरं बोलतो खोटं बोलतो, तुमचं काय मत आहे या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.